साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नवनवीन संकल्पना घेऊन विविध गोष्टी श्रोतांपर्यंत पोहोचवणं, समजवणं, त्याची माहिती करून देणं हाच उद्देश मनात ठेवून चातुर्मासाच्या गोष्टींवरती आधारित एक छान संकल्पना आम्ही सुरू केलेली आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधून इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा काय मनात ठेवणं गरजेचं आहे या गोष्टींचा बोध आपल्याला शिकायला मिळतो. आजही आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत क्रिसेंटच्याच टीम मधल्या देविका जोशी गोखले यांच्याकडनं. नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आजच्या गोष्टीचं नाव आहे संयम ही यशाची गुरुकिल्ली. आटपाट नगर होतं. तिथे एक न्यायप्रिय राजा राज्य करत होता. नगरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदत होती. त्या नगरात माधव नावाचा एक कुंभार राहत असे. त्याची मातीची भांडी ही संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. पण त्याच्या यशामागचं रहस्य हे कुणालाच माहिती नव्हतं. एकदा त्याचा मुलगा म्हणाला की बाबा, तुम्ही दिवसभर मेहनत करता, जर तुम्ही भांडी लगेच विकलीत ना तर तुमचा वेळ किती वाचेल. तर माधव हसून म्हणाला की अरे, मातीचं भांडं घडवणं सोपं आहे, पण ते टिकावं यासाठी संयम हवा. त्याने मुलाला 2 माठ करून दाखवले. पहिला माठ तयार होताच मुलगा म्हणाला की बाबा, हा माठ आता झालाय, आपण लगेच विकून टाकू, म्हणजे आपल्याला भरपूर पैसे मिळतील. त्यावर माधव म्हणाला की अरे, अजून नाही, हा माठ पूर्णपणे सावलीत आपण वाळवूयात, नंतर भट्टीत तो योग्य तापमानावर भाजूयात. आणि भट्टीतून काढल्यानंतरही काही दिवस त्याने तो माठ तसाच ठेवला. एव्हाना मुलगा अधीर झाला होता. एवढा वेळ कशाला, लोक वाट बघत असतील, आपल्याला पैसे पण हवेत बाबा, आपण विकूयात ना माठ. तेव्हाही माधव अगदी शांतपणे म्हणाला की घाईने विकलेल्या भांड्यांना लगेच तडा जाऊ शकतो. संयमानं घडवलेलं भांडं हे पिढ्यानपिढ्या टिकतं. लोक कष्टाने कमावलेले पैसे देऊन आपल्याकडून भांडं घेऊन जातात. अनेकांसाठी हे फक्त भांडं नसतं, तर साठवलेल्या पैशांमधून घेतलेली एक अमूल्य आठवण असते. बाळा, जेव्हा हा विचार ठेवून तू चाकावर भांडं घडवशील ना, तेव्हा निश्चितच ते लोकांच्या मनात भरेल. काही दिवसांनी भांड्यांचा बाजार भरला. मातीच्या भांड्यांची जिकडे तिकडे रेलचेल होती. खरेदी विक्री करणाऱ्या माणसांनी नगराचे रस्ते अगदी भरून गेले होते. विक्री दरम्यानच घाईने घडवलेली इतरांची भांडी फुटली. पण माधवचे सगळे माठ मात्र विकले गेले. 5-6 वर्षांपूर्वी त्याने विकलेले माठ ज्या ज्या गिऱ्हाईकांनी घेतले होते ते पुन्हा आले होते आणि माधवने घडवलेल्या माठांचं कौतुक करत होते. लोक म्हणू लागले, माधवच्या हातात जादू आहे. पण माधव हसून म्हणाला की जादू हातात नाही, जादू संयम ठेवण्यात आहे. मंडळी, भावनांवर नियंत्रण आणि विचारांमध्ये संयम हा कायमच महत्त्वाचा. माधव कुंभाराने त्याच्या कृतीतून हा संयम त्याच्या मुलातही रुजवला आणि हा संयमच त्यांच्या व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली ठरली. अशी ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. वा,
इतकी छान बोधकथा आज आपण ऐकलेली आहे आणि अर्थातच या संयमाचं महत्त्व या कार्यक्रमातनं आपल्याला कळलेलं आहे. याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी यांच्याकडनं. नमस्कार वाणी सर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो. ही छान बोधकथा आपण आत्ता ऐकली आणि या बोधकथांचा आपल्या संस्कृतीमध्येही आपण तसा विचार केलेला आहे आणि अशा अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. पण ही जी संयमाची बोधकथा आहे ही आपण आज या माध्यमातनं श्रोत्यांना सांगितली. याच्या मागचा उद्देश काय होता? सो बेसिकली कसं आहे मॅडम की मी कायम आपल्या बोलण्यातून तुम्हाला जाणवलं असेल की इन्व्हेस्टमेंट ही आर्ट आहे. इन्व्हेस्टमेंट हे पेशन्सचं खरं रूप आहे आणि त्यातूनच ते सुफळ संपूर्ण आयुष्य आपल्याला मिळत असतं जेव्हा इन्व्हेस्टमेंटच्या यशाची गुरुकिल्ली आपल्याला मिळवायची असते तेव्हा. तर आता ह्या कथेतून आपल्याला काय शिकायचं आहे? पेशन्स शिकायचं आहे. माधवच्या बाबांनी जसं त्याला सांगितलं की तू पेशन्स ठेव, घाई करू नकोस, अतिघाई कायम संकटात नेते आणि जेणेकरून आपण आत्ता तर श्रीमंत होऊ, आपण तो माल किंवा जे काही माठ किंवा ज्या वस्तू मातीच्या घडवलेल्या आहेत ते विकून आपण मोठे होऊ, पण आपण ग्राहकांचा विश्वास जपण्यात कदाचित सक्सेस होणार नाही. तर ही गुरुकिल्ली त्या मुलाला त्यांनी जी दिली, हाच पेशन्स हा प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक इन्व्हेस्टरने जर ठेवला तर कदाचित आर्थिक आरोग्याची आणि आर्थिक यशाची गुरुकिल्ली ही मिळू शकते. हे या चातुर्मासाच्या कथेतून नक्की आपल्याला जाणवतं. तर अशा कथा समोर घेऊन येण्याचं खरं रिझन असं असतं. म्हणजे कसं आहे बघा की आपण शाळेतून शिकतो की स्टोरी आपल्याला सांगता आली पाहिजे, स्टोरीतून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. तर कायमच इन्व्हेस्टमेंट ही प्रॉडक्टमधूनच समजून घ्यायची आहे का? ते तसं नाही आहे. तर अशा छोट्या छोट्या बोधकथातून जर आपण ते समजून घेतलं तर कदाचित ते पटकन कळतं आणि तो विचार आपला मनी पक्का होतो आणि ॲट दी सेम टाईम मग आपण तो पेशन्स दाखवतो आणि ग्रॅज्युअली इन्व्हेस्टर म्हणून ती मॅच्युरिटी आपल्याकडे येते. तर ही साठा उत्तराची कहाणी म्हणून गोष्टीला बघा आणि योग्य गुंतवणुकीला सुरुवात करा. योग्य मातीची भांडी जशी त्यांनी घडवली तसं आपल्या इन्व्हेस्टमेंटला घडवायला आपण सुरुवात करा. अगदी खरं आहे. आणि म्हणूनच श्रोते हो, जेव्हा गोष्टी आपण स्वतःशी रिलेट करतो तेव्हा त्या गोष्टींचा प्रभाव हा आपल्या आयुष्यात उतरतो आणि त्या प्रभावाने आपण निर्णय घ्यायला सुरुवात करतो. आजची शिकवण हीच होती की आयुष्य असू दे किंवा इन्व्हेस्टमेंट, संयम हा महत्त्वाचा. तेव्हा या संयमाच्याच वाटेवरती आपण असताना जर इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने काही मदत हवी असेल तर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. श्रोते हो, आमचे असे विविध उपक्रम तुम्हाला आवडतात का? तुमचा याबद्दलचा अभिप्राय काय आहे हे आम्हाला जरूर कळवा आमच्या सांगितलेल्या फोन नंबरवर किंवा आमच्या ईमेल ID वर सुद्धा. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात नव्या गोष्टीतून. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.